खोपोली शिळफाटा परिसर थरकाप उडवणाऱ्या घटनेमुळे हादरलाय। गुरुवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी शिवरायांच्या स्मारकासमोर रस्ता ओलांडत असताना एका व्यक्तीला भरधाव वेगात येणारा हायड्रा क्रेनने जोरदार धडक दिली। काही क्षणातच घडलेली ही घटना इतकी तीव्र होती की त्या व्यक्तीला गंभीर दुखापत झाली आणि तो घटनास्थळीच कोसळला। या थरारक अपघाताचा संपूर्ण प्रसंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार पेणहून खोपोलीकडे येत असलेली हायड्रा क्रेन भरधाव वेगात जात होती। त्याचवेळी माजी सैनिक विजय गुंडू परब रस्ता ओलांडत असताना लोखंडी बॅरिगेडमुळे त्यांचा तोल गेला आणि ते थेट क्रेनच्या चाकाखाली गेले। ही धडक इतकी प्रचंड होती की विजय परब काही मीटर दूर फेकले गेले। परब त्याच परिसरात राहत होते अशी माहिती मिळाली। अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून स्थानिक नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। शिळफाटा परिसरातील वनविभाग चेक नाक्यापासून गाजीबाबा दर्ग्यापर्यंतचा रस्ता अत्यंत अरुंद आहे। अतिक्रमण आणि नियमबाह्य पार्किंगमुळे रस्ता कायम अडलेला असतो, त्यामुळे अपघातांचा धोका अधिकच वाढला आहे। शाळकरी विद्यार्थी, नोकरदार आणि व्यावसायिक यांना या कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो। वाहतूक कोंडीतून सुटका मिळवण्यासाठी अनेक वाहन चालक नो एंट्री झोनमधून भरधाव गाड्या घेऊन जातात। अशा वेगवान वाहनांमुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय। प्रशासनाकडून वेळेत उपाययोजना होत नसल्याने मोठ्या दुर्घटनांना आमंत्रण मिळत असल्याचे आरोप स्थानिक नागरिक, प्रवासी आणि वाहन चालकांनी केले आहेत। वादळवारा लाईव्हसाठी खलील सुर्वे, खालापूर। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।